सासूर वासिनीने दिवाळीच्या सणाला भाऊबीजेच्या सणाला माहेरच्या फोनची वाट पाहावी। शेजारणी पाजारणी मुराळी यावेत सगळ्यांना घ्यायला। रोज तिने बाहेर येऊन वाटेर येऊन पाहावं, माझा भाऊ आला की काय, माझा भाऊ आला की काय। पण 2-4 दिवस रिकामे गेले आणि अचानक फोनची रिंग वाजली। ताईडे, दिवाळीला यावं लागतंय बरं का तुला, पण मी कामात आहे म्हणून अडकलोय थोडासा। एक काम कर, तुझे लेकर आणि तू गावाला येणारी एखादी बस पकड आणि बसने भाऊबीजेच्या सणाला ये, आम्ही वाट पाहतोय सगळे। बस बहीण फोनची वाटच पाहत होती। तिने कशी बशी तरी कपडे गुंडाळले, पिशवीत कोंबले, थोडीशी फारशी दोरी घेतली, करदुडा सुपारी घेतली, 2 पिशव्या हातात घेतल्या, एक लेकरू कडेला घेतलं, एका लेकराच्या बोटाला धरलं। बस पकडली माहेराला जाणारी। बस मध्ये बसली ती बाई लेकरांसहित आणि माहेराची पाटी आली, फाटा आला, रेणापूरचा जसा फाटा आहे ना, फाटा आला आणि बस त्या ठिकाणी थांबली। बाई खाली उतरली, घाई घाईनं खाली उतरली। एका लेकराला कडेवर घेतलं, एका लेकराला बोटाला धरलं, 2 पिशव्या आपल्या जवळ घेतल्या आणि पायीचा रस्ता होता। आता डांबरीचा रस्ता आहे तो, डांबरीचा नाही, पूर्वी मातीचाच होता ना रस्ता, कच्चा रस्ता होता का नाही, बैलगाडीचा रस्ता होता, पायीची वाट होती। आणि आता तिथून माहेर 2 किलोमीटर होतं मध्ये। ती बाई झपाझप पावलं टाकत निघू लागली आणि तिला असं वाटायचं मला पंख फुटावेत आणि उडून जाऊन मी माहेरच्या वाड्यात जावं। बाई, माझी आई वाट पाहत असेल, माझी चुलती वाट पाहत असेल, माझे वडील वाट पाहत असतील, माझ्या बहिणी, चुलत बहिणी, माझ्या गल्लीतल्या मैत्रिणी सगळ्या आल्या असतील। बाई, आता मी 15 दिवस माहेरी राहणार आहे। फार कामाने शिनले मी आता 15 दिवस आराम करणारी मी, माझ्या आईच्या हातचं खाणारे मी। माझ्या बहिणी आल्या असतील, वाट पाहत असतील माझा माहेरचा वाडा सजला असेल आता दिवाळीसाठी, माझी माय माझी वाट पाहत असेल, असे मनात तिने स्वप्न रंगवले होते। आणि एक पाऊल टाकत अशी झपाझप चालत होती ती। आणि चालण्याच्या घाई गडबडीमध्ये एक लेकरू कडेवर, एक लेकरू बोटाला धरले, 2 पिशव्या तिच्या हातामध्ये। घाई घाईनं चालत असताना चालता अचानक एका दगडाची ठेस त्या बाईच्या पायाला लागली। मला इमानदारीनं सांगा महिला मंडळ, दगडाची ठेस जर पायाला लागली तर पायाला लागतं का दगडाला लागतं? पायाला लागतं। पण त्या बाईचं किती वेडं प्रेम असतं माहेरावर, किती वेडं प्रेम असतं। ती बाई माहेरच्या भावावर, चुलत्यांवर, चुलत भावावर, स्वतःच्या वडिलावर, आजी आजोबांवर तर प्रेम करतेच, पण त्या बाईचं माहेरच्या जनावरावर सुद्धा प्रेम असतं, जनावरावर सुद्धा। ती बाई माहेरच्या कुत्र्यावर सुद्धा प्रेम करते आणि ती बाई माहेरच्या वाटेतल्या दगडावर सुद्धा प्रेम करते। बाईची ठेस दगडाला लागली, आई ग म्हणून किंकाळी मारली बाईने, खाली बसली, पायाकडे नाही पाहिलं बाईने, त्या दगडाकडे पाहिलं आणि त्या दगडाला विचारलं, दादा माझी ठेच लागली रे, तुला लागलं तर नाही ना रे, वेदना तर नाही ना झाल्या, या वेड्या बहिणीकडून तुला ठेच लागली रे राजा, माझं फार प्रेम आहे रे तुझ्यावर, कारण माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस ना राजा तू, माझं जेवढं भावावर प्रेम आहे ना, माझं तेवढंच प्रेम तुझ्यावर सुद्धा आहे रे। कुणावर? दगडावर माझं जेवढं प्रेम भावावर आहे तेवढंच प्रेम तुझ्यावर सुद्धा आहे रे राजा, कारण माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस ना तू। या बोळ्या बाबड्या बहिणीकडून चालायच्या घाईमध्ये वेडी आहे रे बहीण, तिची माया सुद्धा वेडीच आहे। चालण्याच्या घाईत माझी ठेस तुला लागली रे माझ्या दादा, क्षमा कर रे राजा, माझं प्रेम जेवढं भावावर आहे तेवढंच तुझ्यावर आहे। मला जेवढा भाऊ प्रिय आहे तेवढा माहेरच्या वाटेतला दगड सुद्धा प्रिय आहे। आज माहेर आले जाण झाली ओ पहाट। सलीम चाचा आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट। थोडा भिको आणि रिटर्न द्या। आज माहेर आले जाण झाली ओ पहाट।
आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. तबला वाढवा. आज माहेराले जाणे झाली झाली हो पहाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराच्या वाटे जरी लागल्या ती ठेचा. आज माहेराच्या वाटे जरी लागल्या ती ठेचा. वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराली झाली झाली हो पाट. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझी विनंती असेल रे माझ्या दादांनो, बाईचं जितकं प्रेम माहेरावरती असतं ना, आम्ही महिला जेवढं प्रेम माहेरावरती करतो तेवढा पोरगा सुद्धा प्रेम करत नाही. आई माहेच्या दगडावर सुद्धा प्रेम करणारी पोरगी. पण एक तरी पोरगी प्रत्येकाच्या घरामध्ये असावी, एक बहीण प्रत्येकाला असावी. माझ्या दादांनो, त्या वेड्या बहिणीची ना एवढी वेडी माया असते. एका राखीच्या धाग्यावरून तिची किंमत कधी समजू नका माझ्या दादा. ती पैशासाठी तुम्हाला राखी बांधत नाही, पैशासाठी तुम्हाला कधीच ओळत नाही. इसे समझो ना, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया. प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. पैशासाठी ओळख नाही रे माझ्या दादांनो. विनंती असेल माझी, रक्षाबंधनाला भाऊबीजेच्या सणाला आपल्या रक्ताच्या सख्या बहिणीला कधी विसरू नका. तुमच्या पोरी मोठ्या झाले की तुम्ही बहिणीला विसरून जाता. रक्षाबंधनानं भाऊबीज हे दोन सण असे असतात. बहिणीचा, प्रत्येक बहिणीचा हक्क असतो प्रत्येक भावावरती. आणि एक तरी बहीण प्रत्येकाला असावी. ज्यावेळी हक्काचा पदर माणसाचा निघून जातो ना, त्यावेळी ती बहीण बापाचे सुद्धा माय होते आणि भावाचे सुद्धा माय होते. किती प्रेम असतं रे राजांनो त्या बहिणीचं आपल्या भावावर. भाऊ किती वाईट वागू द्या, पण स्वतःच्या सासरी ती स्वतःच्या भावाचा अपमान आणि पान उतारा कधीच करत नाही. स्वतःच्या पैशाने साडी घेते, सांगती माझ्या भावानं मला साडी घेतली बरं का या वर्षी दिवाळीला. आपल्या भावाची सबदनी करणारी, समजून घेणारी, आई नंतर आपल्याला जीव लावणारी फक्त बहीणच आहे रे माझ्या दादानो. मग ती म्हातारी असेल, तरुण असेल वा छोटी असेल. लहान होतो ना आपण, कोणी जर आपल्या बहिणीला चॉकलेट दिलं ना, ती बहीण एकटी खात नव्हती पा, घरी पळत पळत यायची. ओढणीने त्या चॉकलेटचे 2 तुकडे करायचे, एक तुकडा भावाला द्यायची आणि एक स्वतः खायची. बहिणीचं प्रेम आहे. शाळेत जर भावाला कोणी मारलं ना, बहीण मोठी असेल तर बहीण त्या पोरांकडे जायची, का माझ्या भावाला तुम्ही मारलं, आता इथून पुढे मारताल तर याद राखा, हा गाठ माझ्याशी. तो सांगायचा, हा मला बोलू नका बरं का, आमच्या दीदीला नाव सांगत असतो. मग अरे भावाची सायकल जर पंक्चर झाली ना, तर बहिणीने स्वतःची सायकल पुढे करावी. त्या सायकलवर दप्तर ठेवायचे आणि दोघं गप्पा मारत मारत पायी चालत चालत घरी यायचे. डबा विसरला भावाचा तर बहिणीने स्वतःचा डबा भावाला द्यावा. अरे घरामध्ये जर दिवाळीच्या एखादी बाजार असेल आणि बाजारातून जर वडिलांनी चिवडा आणला ना, तर दोघा भावाने वाटून खावा तो चिवडा, एक एक घास. लहानपणी एक घास जर दोघं वाटून खात होते. अरे लग्नात जर ती बहीण सगळ्यात जास्त कोणाच्या गळ्यात पडून रडली असेल तर ती भावाच्या गळ्यात पडून रडते. हे बघ, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. माया माहेराची पृथ्वी मोलाची, साक्ष याला बाई चंद्र सूर्याची. कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला. पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी माया. लग्नात जर ती जास्त कुणाच्या गळ्यात पडून रडलेली असेल तर ती भावाच्या गळ्यात पडून रडते. हे बघ, आजपर्यंत तुझ्या चुकावर पांघरून घालणारे मी होते बरं का, पण आता इथून पुढे आई आणि बाबांना त्रास द्यायचा नाही बरं का दादा. हे बघ, हट्ट करायचा नाही. शाळेत जात जा, कॉलेजचे लेक्चर अटेंड करत जा, क्लास बुडू नको. अरे पप्पा शेतात आपल्यासाठी कष्ट करतात, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेव. अभ्यास कर, चांगले मार्क घे. आतापर्यंत तुझ्या चुकावर पांघरून घालणारी मी होते घरामध्ये, पण आता तुझ्या चुकावर लपवणारं कोणीच घरामध्ये नाही. आणि रुसत जाऊ नकोस सारखा, रुसून 2-2 दिवस मित्रांच्या घरी राहत जाऊ नकोस. काही वाटलं, राग आला तर मला फोनवर सांगत जा. ही बहीण सांगते माय बाप, घरातली ना सगळ्यात म्हातारी तीच असते जणू. वडिलाचे आणि आईचे भांडणं झाले ना तर आईची समजूत तिनेच घालावी. किती बोलतीस का माझ्या वडिलाला भासा भासा तू? आई एवढं फटकळवानी बोलायचं असतं कुठं? बोलतीस आणि मोकळी होतेस. 2-2 दिवस जेवत नाहीत माझे बाबा. आणि बाबाला समजावून सांगते, बाबा किती कष्ट करते हो माझी आई. अहो लपूनही माल विकत असेल ती काय स्वतःच्या संसाराला लावते ना. अहो अडचणीच्या वेळी शेजारनी कोण आणलेत म्हणून 500 रुपये माझी आईच देते ना तुम्हाला. वेळेवर तर तीच कामं येते. बाबा तुम्ही का आईला सारखे बोलत राहतात? अहो एवढी कष्ट करते ती रात्रंदिवस, आपल्या संसारासाठी तर करते ना. सगळ्याची समजूत घालते माईबाप. घरामध्ये ती बापाची माय होते, भावाची माय होते आणि आईची माय होते. ती पोरगी असते. म्हणून विनंती असेल माझी दादांनो, पोरीचा अवहेर करू नका. अरे पोरासाठी किती कमवून ठेवा रे पोराच्या बापानं तुम्ही. एक दिवस तेच पोरा कमरात लाद घालून तुम्हाला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. पोरीचा किती अवहेर करा तुम्ही. पोरानं घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर जा तुम्ही पोरीच्या घरी. अरे लोकांच्या घरचे भांडी घासेल ती, लोकांच्या घरचे कपडे धुईल ती, लोकांच्या घरचं काम करील ती. नवरा मारत असेल तर नवऱ्याचा मारही खाते, पण नवरा जर तिचा बाप काढत असेल तर ती म्हणते खबरदार. मारून मारून तुम्ही माझ्या पाठीचं दिरडं केलं तरी हरकत नाही, पण खबरदार माझ्या वडिलाचं नाव घेत असेल तर. अरे बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाची इज्जतची शाबूत ठेवते ना, ती फक्त पोरगी असते गड्या माझ्या दादांनो. ती फक्त पोरगी असते. पण कोण्याही बापाने पोरीचा वेर करायचा नाही आणि कोण्याही श्रीमंत भावाने स्वतःच्या गरीब बहिणीचा कधी अवेर करायचा नाही. गरिबी आणि श्रीमंती दुपारची नाही, मी सांगेल आभ्राची सावली. जसे ढग वाहत राहतात, आभ्र वाहत राहतात. आज तुमची परिस्थिती चांगली आहे, तिच्यावर वेळ वाईट आहे ना, उद्या तुमची सुद्धा वेळ वाईट येऊ शकते, खराब येऊ शकते.
श्रीमंती आणि गरिबी, दुपारची सावली माईबाप, दिवस राहत नाही. मौका सबको मिलता है, सो सोनार की एक लोहार की. त्याच्या कचाट्यातून कोणी सुटत नाही. मग कोणाच्याही गरीब परिस्थितीचा कधी गैरफायदा घेऊ नका माईबाप. कोणाला कधी खाली आणि कमी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. दिवस फिरत राहतात रे घड्याळाच्या काटाप्रमाणे. आज त्याच्यावर परिस्थिती, उद्या आपल्यावर वाईट परिस्थिती आली तर काय करायचं. म्हणून परिस्थिती कशी असो तुमची नियत साफ ठेवा. नियत कितनी भी अच्छी हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, पर दिखावा कितना भी अच्छा क्यों न हो, भगवान हमेशा आपको आपकी नियत से पहचानता है. अरे बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, जो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नियत खराब होती है. कदाचित ज्याची परिस्थिती खराब आहे ना अशा माणसाला आधार द्या, पण ज्याची नियत खराब आहे ना त्या माणसाच्या सावलीत सुद्धा उभं राहायचं नाही, आणि त्या अशा माणसाला आपल्या सावलीत सुद्धा उभं करायचं नाही. नियत खराब आहे त्याच्या जवळ उभं राहू नका, पण ज्याची किस्मत खराब आहे ना त्याला जवळ करा. दिवस फिरत राहतात. सामान्य बाईचं जर माहेरावर इतकं प्रेम असेल तर सती मातेचं माहेरावरती किती प्रेम असेल. सती हट्ट करते, सती हट्ट करते, स्वामी माझं माहेर येते. हे कथा सांगायची का भजन घ्यायचं. तुम्ही अशा कदरलेवणी काहून करायला तर असं करू नका. थोडक्यात ही कथा संपवते मी भजन घेते, असं करू नका. एवढं सतीचं चरित्र होऊ दे.